खूप विद्यार्थ्यांना असं असतं की मला एस-एस-सीची तयारी करायची आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशनची तयारी करायची आहे. आता यामध्ये मॅथ विषयाची सुरुवात मीही कशी करावी? खूप जे विद्यार्थी पदवीच्या अंतिम वर्षाला आहेत, त्यांचंही टार्गेट असतं एस-एस-सी आहे. परंतु नेमकं कळत नाही की नेमकं कसं असलं पाहिजे. तर त्यासाठीच आपण ही आपली सीरीज सुरू केली आहे. मी नागेश शिंदे, शाश्वत अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत करतो. आता एस-एस-सीमध्ये मॅथ्सची सुरुवात कशी करावी, अभ्यासाची सुरुवात कशी करावी? आता कुठल्याही गोष्टीला सुरुवातीपेक्षा आधी महत्त्वाचा असतो, तर तो म्हणजे माइंडसेट. म्हणजे आधी आपण आपल्या माइंडसेटवर काम केलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. मग आता मला प्रथम माझा योग्य माइंडसेट मला तयार करून घ्यायचा आहे. मग खूप विद्यार्थी असे असतात, की ज्यांच्या मनामध्ये गणिताची फार भीती असते, की सर 10वी नंतर माझा गणिताचा कसला संपर्क नाही आला. सर मला शक्य होईल का? मला जमेल का? मला येत नाहीये. तर सगळ्यात आधी माइंडसेट तयार करा. म्हणजे आधी मनातून आपल्या मॅथ्सची भीती ही कंप्लीट बाजूला ठेवा. जोपर्यंत आपण या भीतीवर मात करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही. आता पहा, मग पहिला पॉइंट आहे गणिताची आपली भीती कंप्लीटपणे दूर करायची आहे. आता मग कशामुळे भीती होते, की खूप विद्यार्थ्यांना वाटतं, की गणित अवघड आहे, अवघड आहे. तर गणित हा विषय अजिबात अवघड नाही. फक्त आपला अप्रोच चुकीचा असतो. म्हणजे तो स्टडी करायचा, गणिताकडे पाहायचा, कन्सेप्ट समजून घेण्याचा. जर आपला अप्रोच व्यवस्थित नसेल ना, तर गणित विषय आपल्याला हा अवघड वाटतो. अप्रोच नसल्यामुळं फक्त अवघड वाटतो. बाकी गणित हा विषय आउट ऑफ मार्क मिळवून देणारा आहे, सोपा विषय आहे. आता मग काय होतं, की अप्रोच म्हणजे नेमकं काय होतं, की विद्यार्थी काय करतो, की फॉर्म्युला पाठ करत बसतो. मग फॉर्म्युल्यापेक्षा कशावर मला संकल्पनेवर काम करायचंय, माझ्या कन्सेप्टवर काम करायचंय. मला कन्सेप्ट समजून घ्यायची. फॉर एक्झाम्पल विद्यार्थी फक्त एव्हरेज म्हणजे सम ऑफ नंबर्स डिव्हायडेड बाय टोटल नंबर्स हा फॉर्म्युला पाठ करतो. पण कन्सेप्ट समजून घ्या. एव्हरेज म्हणजे इक्वल डिस्ट्रिब्युशन, समान वाटप केलं जाणारं समान वाटप म्हणजे एव्हरेज. ही जी कन्सेप्ट जेव्हा मी समजून घेतो, तेव्हा मॅथ हे मला काय होतं, इंटरेस्टिंग वाटायला लागतं विद्यार्थी मित्रांनो. आता हे करत असताना जे चुका होणं ही एक शिकण्याची प्रक्रिया आहे. चुकत तर असणारच आहे. चुकणार आहेच आपण सॉल्व्ह करत असताना. कारण जे चुकणं म्हणजेच नवीन काहीतरी शिकणं आहे. म्हणजे मॅथ सोडवत असताना सुरुवातीला चुका झाल्या, तरी त्या लर्निंग प्रोसेस म्हणून त्याच्याकडे बघायचं आहे. हा माइंडसेट मला तयार करून घ्यायचा आहे, की सर माझं चुकतंय नाही येत. मी शिकतोय. चुकीमधून शिकतोय. मग सुरुवातीला मॅथ्सचा मी थोडा रोज अभ्यास करेन. माझा 10वी नंतर संपर्क नाही. मग हरकत नाहीये. मी थोडा अभ्यास करणार आहे आणि सुरुवातीच्या काळात, इनिशियल काळात मी काय करणार आहे, स्पीडपेक्षा काय करणार आहे, ॲक्युरसीला मी महत्त्व देईन. का? माझ्यासाठी सुरुवातीला ॲक्युरसी महत्त्वाची आहे. मग खूप विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं, "सर माझा स्पीड कधी वाढेल?" सरावानं वाढेल. स्पीड अँड ॲक्युरसी आर द बाय प्रॉडक्ट ऑफ प्रॅक्टिस. लक्षात ठेवा, मॅथ हा टॅलेंटचा नाही, तर हा डेली प्रॅक्टिसचा विषय आहे. मॅथ कसा डेली प्रॅक्टिसचा विषय आहे. मग सर ही माझी माइंडसेट तयार केला मी, सगळं झालंय. मग आता मी अभ्यासाला मॅथ्सच्या सुरुवात करण्यापूर्वी मी काय करू? असं विद्यार्थ्यांना वाटतं. आता पहा, मग अभ्यासाला सुरू करण्यापूर्वी काय करायचं आहे? तर सगळ्यात आधी आपलं एस-एस-सी एक्झामला समजून घ्यायचं आहे. जी काय आपण एस-एस-सी, एम-टी-एस असेल, जी-डी असेल, सी-जी-एल असेल, सी-पी-ओ जी काही एक्झामचं आपलं टार्गेट असेल, सी-एच-एस-एल असेल, तर त्या एक्झामला मला एस-एस-सीला सगळं आधी समजून घ्यायचं आहे. आता समजून घेतल्यानंतर मग समजून घेणं म्हणजे काय? तर सगळा सिलेबस डिटेलमध्ये पाहायचा आहे. शक्य झालं तर मला सिलेबस पाठ झाला मॅथ्सचा, ह्याचा झाला उत्तमच. ॲट द टिप ऑफ टंग तोंडपाठ असेल तर उत्तमच. ठीक आहे. तर सगळा सिलेबस डिटेलमध्ये बघायचा आहे. एक ओव्हरलूक करायचं आहे आपल्याला सगळ्या सिलेबसवर. मग नंतर 5-10 वर्षाचे सगळे पी-वाय-क्यू एकदा पाहायचे आहेत, की कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला एस-एस-सीने विचारलेले आहेत. याच्यावर एकदा थोडंसं ॲनलाईज करायचं आहे. मग पुन्हा काय करायचं की कोणत्या टॉपिकमधून जास्त क्वेश्चन आलेले आहेत बाबा, की जेणेकरून तो टॉपिक हा आपला इम्पॉर्टंट आहे. मग इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत याच्यावर पण आपण एक YouTube लेक्चर बनवणारच आहोत, की मग हे इम्पोर्टंट टॉपिक कुठले आहेत ते टॉपिक फाइंड आउट करणं, ते शोधणं, हे आपण करायचं आहे आणि मग त्या टॉपिकला कशा पद्धतीने शिकायचं आहे, कुठल्या मेथडनं टॉपिक लर्न शिकायचं आहे, ते पण आपण बघणार आहोतच. तर मग या प्रोसेसला आणि स्टडी प्लॅन करायचा आहे.
मग सर, आता मी या गोष्टी ह्या केल्या, स्टडी प्लॅन केला, बनवलं, हे केलं, ते केलं. पण माझं मॅथ वीकच आहे. 10वी नंतर संपर्कच नाही आला. हरकत नाही. जर मॅथ वीक असेल, तर मला स्ट्राँग त्याचं फाउंडेशन केलं पाहिजे तयार. जर फाउंडेशन स्ट्राँग असेल, तरच माझी बिल्डिंग इमारत चांगली राहणार आहे. मग मॅथ्सचं जे फाउंडेशन स्ट्राँग करण्यासाठी मी काय केलं पाहिजे? तर हे स्ट्राँग फाउंडेशन करण्यासाठी काही गोष्टी ह्या मला करणं भागच आहे. काही टॉपिक हे करणं घोटून त्याच्यावर खूप काम करणं गरजेचं आहे. जसं की नंबर सिस्टम असेल, बोडमास असेल, कंचे भागुबेव म्हणतो व्ही बोडमास, म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचा योग्य क्रम सोडवायचा ते शिकणं असेल. लसावी मसावी, एचसीएफ एलसीएम टॉपिक असेल, डिव्हिजिबिलिटी रूल्स, फ्रॅक्शन, पर्सेंटेज टू फ्रॅक्शन, फ्रॅक्शन टू पर्सेंटेज, पर्सेंटेज टू डेसिमल पॉईंट यांचं कन्व्हर्जन असेल, रेशोचं बेसिक असेल. ठीक आहे. तर त्याच पद्धतीनं महत्त्वाचं म्हणजे युनिट डिजिट मेथड आहे. नंतर व्हेरी इम्पॉर्टंट असलेली डिजिटल सम आहे. तर या ज्या नवीन गोष्टी आहेत, तर त्या मला शिकून घेतल्याच पाहिजेत. का डिजिटल सम काय करतं? मला ऑप्शन एलिमिनेटला आणि पटकन उत्तराकडे जायला मदत करतं. त्यामुळं ह्या स्ट्राँग फाउंडेशन तयार करण्यासाठी ह्या बेसिक या सगळ्या गोष्टीवर मला काम करावं लागणार आहे. कारण काय होतं पहा, जर वीक बेसिक राहिलं, फाउंडेशन जर आपलं वीक असेल, तर मॅथ आपलं नेहमीच वीक राहणार आहे. त्यामुळं ह्या छोट्या-छोट्या पॉइंटवर, सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टीवर आपल्याला खूप काम करायचंय, जेणेकरून माझं मॅथ्सचं फाउंडेशन हे स्ट्राँग असणार आहे. ठीक आहे. सर, मॅथ्सचं फाउंडेशन स्ट्राँग ठीक आहे, करतोय. पण करताना एक अडचण जाणवते, की आमचा स्पीड कमी होतोय आणि कॅल्क्युलेशनला जास्त वेळ जातोय. बरोबर आहे. म्हणजे ही गोष्ट आपल्याला कधी जाणवेल, मी जेव्हा फाउंडेशनवर काम करत असताना मला जाणवेल, की मी करतोय, या गोष्टी मला समजतायत, पण माझं कॅल्क्युलेशनला थोडासा वेळ चाललेला आहे. मग इथं मला कॅल्क्युलेशनवर देखील माझ्या काम करावं लागणार आहे. आता मग कॅल्क्युलेशनवर काम करत असताना मला रोज कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करावी लागणार आहे 20-1 मिनिटं कमीत कमी. मिनिमम 20 मिनिट्स मला कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. त्यानंतर मला 1 ते 30 पर्यंतचे पाढे पाठ करणं गरजेचं आहे. नंतर वर्ग 1 ते 50 पर्यंत झाले उत्तम. कमीत कमी 1 ते 30 पर्यंत करा. पुन्हा 30 ते 50 पर्यंतचे करा. नंतर घन पाहिजेत मला 1 ते 20 पर्यंतचे कमीत कमी. नंतर पुन्हा 20 ते 30 पर्यंतचे घन पुन्हा करा. त्यानंतर पर्सेंटेज टू फ्रॅक्शन चार्ट पार्ट पाहिजे. फ्रॅक्शन टू पर्सेंटेज हे कन्व्हर्जन मला आलं पाहिजे. नंतर डेसिमल फ्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन ट्रिक्स, डिव्हिजन ट्रिक्स. तर या ज्या ट्रिक्स आहेत, तर या ट्रिक्सनं आपलं काय होतं, की कॅल्क्युलेशनला आपला कमी वेळ जातो. म्हणजे याच्यावर मला हे काम केलंच पाहिजे कॅल्क्युलेशनवर. कारण कुठलंही गणित जर आपण 100% वाटा म्हटलं, तर त्यामध्ये 30% वेटेज मॅथमध्ये हे त्या कॅल्क्युलेशनचं असतं. त्यामुळं कॅल्क्युलेशनला आपल्याला इग्नोर करून जमत नाही. तर कॅल्क्युलेशनवर काम करणं गरजेचं आहे. सर, आता फाउंडेशन स्ट्राँग झालं, कॅल्क्युलेशन पण या गोष्टी सगळ्या केल्या. आता जेव्हा प्रत्यक्ष आपण सिलॅबस हा टॉपिक शिकायला जाऊ, तेव्हा त्या टॉपिकला आपल्याला कसं डील केलं पाहिजे, की प्रत्येक टॉपिक हा आपण कशा पद्धतीनं शिकला पाहिजे. कारण मी फाउंडेशन झालंय, स्टडी प्लॅन झाला माझा, फाउंडेशन झालं, कॅल्क्युलेशनवर काम केलं. आता मी टॉपिक कसा शिकावा? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता प्रत्येक टॉपिक हा आपल्याला कसा शिकावा, म्हणजे ही जी लर्निंग सायकल आहे, ह्या प्रत्येक टॉपिकची लर्निंग सायकल ही प्रत्येक टॉपिकला अप्लाय करायची. एव्हरी मॅथ्सचा जो टॉपिक शिकतोय त्याला ही लर्निंग सायकल अप्लाय करायची. आता सगळ्यात पहिली महत्त्वाचा पॉइंट आहे, तर तो म्हणजे कन्सेप्ट. त्या टॉपिकमधल्या ज्या टर्मिनॉलॉजी आहेत ना, तर त्या सगळ्या कन्सेप्ट त्याची समजून घ्यायची. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ मला प्रॉफिट लॉस, नफा तोटा म्हटलं. मग नफा तोटा म्हटलं तर मी कॉस्ट प्राईस म्हणजे काय, सेलिंग प्राईस म्हणजे काय, प्रॉफिट म्हणजे काय, लॉस म्हणजे काय, प्रॉफिट पर्सेंट म्हणजे काय, लॉस पर्सेंट म्हणजे काय, तो कशावर काढला जातो, कशावर रेकॉन केला जातो. त्यानंतर मार्क प्राईस म्हणजे काय, डिस्काउंट म्हणजे काय, डिस्काउंट पर्सेंटेज म्हणजे काय. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या काय मला त्याच्या कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट त्याला मला माहीतच झाल्या पाहिजेत. आता ह्या कन्सेप्ट माहीत झाल्यानंतर पुन्हा दुसरी गोष्ट काय राहते माझी, तर एक्झाम्पल्स. म्हणजे सुरुवात कन्सेप्टपासून केल्यानंतर पुन्हा मी एक्झाम्पल सोडवायला जाणार. मग
जेव्हा मी फर्स्ट रिव्हिजन असते, जेव्हा मी पहिल्यांदाच गणित सोडवत असतो, पहिल्यांदाच फर्स्ट टाईम मॅथला अपिअर होत असतो, तेव्हा येतं मी बेसिक मेथडचा वापर करणार. म्हणजे बेसिक मेथडचा वापर करून मी हे गणित सोडवणार. बेसिक मेथड सुरुवातीला का वापरायची? मला कन्सेप्ट चांगली पक्की होण्यासाठी बेसिक मेथडची गरज आहे. आता मग मग कन्सेप्टला जास्तीत जास्त समजण्यासाठी आपण जास्तीत जास्त एक्झाम्पल हे सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. कारण का आपण टीचिंग आपण 2 प्रकारे करत असतो. एक कन्सेप्ट समजत असतो, नंतर एक्झाम्पलकडे जात असतो आणि खूपदा आपण एक्झाम्पलमधून आपल्याला कन्सेप्ट पण क्लिअर होत असते. त्यामुळं जेवढे जास्त एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू, तेवढी ती कन्सेप्ट आपल्याला समजायला मदत होते. कन्सेप्ट आपली पक्की होते. आता नंतर पुन्हा प्रॅक्टिस, स्वतः प्रॅक्टिस आणि प्रश्न सोडवणं गरजेचं आहे, की हे समोर हे क्वेश्चन आहेत आणि स्वतः आपण जोपर्यंत सोडवत नाहू, तोपर्यंत आपल्याला तिथे येणाऱ्या अडचणी समजत नाहीत. म्हणजे इथं आपल्याला कळतं, की अरे माझं कोणता एरिया, इथं काय आहे, मला काम करावं लागणार आहे. त्यानंतर पुन्हा एक्झामचे PYQ आपण सोडवायला घेणार. आता एक्झामचे PYQ आपण पुन्हा सॉल्व्ह करणार. आता PYQ सॉल्व्ह करत असताना पुन्हा सुरुवातीच्या काळात ॲक्युरसीला भर द्या, स्पीडला नको. आता नंतर जेव्हा आपण शॉर्टकट ट्रिक्स आपण पाहू, पहिली गोष्ट बेसिकची होती. नंतर जेव्हा शॉर्टकट ट्रिक्स पाहू, तेव्हा शॉर्टकट ट्रिक्सना पुन्हा हे क्वेश्चन पुन्हा एकदा काय करायचे, आपल्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आधी आपलं माझं बेसिक स्ट्रॉंग झालं, नंतर शॉर्टकट शिकल्यामुळं कोणकोणत्या ह्याला आपल्याला शॉर्टकट अप्लाय करता येतो, ते क्वेश्चनला आपल्याला शॉर्टकट अप्लाय करायचं, जेणेकरून आपल्याला कमी वेळात उत्तर काढता येईल. नंतर पुन्हा काय करायचं, रिव्हिजन करायची सगळ्याची, जे शिकले त्याची रिव्हिजन करायची आणि पुन्हा त्या टॉपिकची टेस्ट द्यायची. आता टॉपिक टेस्ट दिल्यानंतर पुन्हा काय करायचं, की अरे नेमकं ह्या टेस्टमधले माझे टॉपिक वाईज टेस्टमधले हे क्वेश्चन माझे बरोबर आले, हे चुकले. तर चुकल्यानंतर का चुकले बाबा? ते माझे कॅल्क्युलेशनमुळे चुकले का कन्सेप्टमुळे चुकले? कन्सेप्टमुळे चुकले असेल तर ही सायकल परत रिपीट होणार. त्या टाईपचे क्वेश्चन्स, त्या टाईपचे एक्झाम्पल परत पुन्हा घ्यायचे. पुन्हा त्या टाईपच्या प्रश्नाचा सराव करायचा. पुन्हा तिथं शॉर्टकट अप्लाय असेल तर करायचा. म्हणजे ही सायकल काय होते, आपली रिपीटेडली जाते. म्हणजे इथे टॉपिक वाईज टेस्ट काय करतात, माझे वीक एरियाज मला आयडेंटिफाय करायला हे काय करतात, मदत करतात. आता हे या पद्धतीने आपण ओव्हरऑल ऑल त्या टॉपिकचं शिकलो. पण एक्झामसाठी मला महत्त्वाचं कशावर फोकस करायला पाहिजे? बरोबर आहे, PYQ. आता मग त्या PYQला आता मला काय करायचं, PYQचं मला इम्पॉर्टन्स काय आहे? PYQमुळे नेमकं होतं काय? इम्पॉर्टंट PYQ जे आहेत, तर हे सॉल्व्ह कसे करायचे यावर पण आपण एक YouTube लेक्चर घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या PYQमुळे होतं काय, की मला एक्झामचा पॅटर्न समजतो. नेमका मला ट्रेंड समजतो, की सध्या कशा प्रकारचे क्वेश्चन येत आहेत. मला तयारी कोणत्या लेव्हलला करायला पाहिजे, कशी तयारी करायला पाहिजे, हा पॅटर्न आणि ट्रेंड समजायला फार मला मदत होते. ज्यामुळे की परीक्षेत वारंवार विचारले जाणारे प्रश्न समजतात, की मला ओके ह्या गेल्या 4-5 वर्षात कोणते टाईपचे क्वेश्चन्स हे मोर रिपीटेडली विचारलेले आहेत. म्हणजे तो एरिया इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर डिफरंट अँगलनं प्रश्न येऊ शकतात. म्हणजे त्याही प्रश्नाचा डिफरंट अँगलनं त्या एरियावर मला काम करता येतं, हे कळतं. त्यामुळे काय होतं, की माझा स्पीड वाढतो. म्हणजे जेव्हा मी मॅक्झिमम PYQ सॉल्व्ह करतो, तेव्हा PYQ पाहता क्षणी, क्वेश्चन पाहता क्षणी मला तो आयडेंटिफाय होतो, की हा या टाईपचा प्रश्न आहे, याला या पद्धतीनं डील करायचं आहे, त्याला या पद्धतीनं सोडवायचं आहे. त्यामुळे इथं माझा स्पीड वाढतो आणि मला जेव्हा प्रश्न येतात, तेव्हा माझा कॉन्फिडन्स वाढतो ऑटोमॅटिकली. मला मॅथ सुटतंय, ह्या गोष्टीनंच आपला विद्यार्थी मित्रांनो कॉन्फिडन्स हा वाढत असतो. आणि PYQमुळं महत्त्वाचं आणखीन काय होतं, मला माझे वीक एरियाज पण समजतात. अरे, हा PYQ मला सुटत नाही, म्हणजे या टाईपवर, या एरियावर मला काम केलं पाहिजे. मग त्यासाठी पुन्हा कन्सेप्ट आणि त्या टाईपचे क्वेश्चन रिपीटेडली सॉल्व्ह करणं ही गोष्ट राहते. आणि प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरचे असलेले PYQ हे काय करायचे आहेत, सगळे PYQ हे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेतच. आता आपण हे PYQ तर सगळे सॉल्व्ह केले. पण आता महत्त्वाचं अजून काय राहतं मला, की रिव्हिजन आणि मॉक टेस्ट ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कारण मी स्ट्रॉंग फाउंडेशन झालं, स्टडी प्लॅन झाला माझा, कॅल्क्युलेशनवर काम केलं, टॉपिक्स शिकलो, PYQ पाहिलं. पण जर मला रिव्हिजन आणि प्रॅक्टिस सराव नसेल, तर परीक्षेत तेवढ्या टाईममध्ये मला
हँडल करणं मला येणार नाहीये. मग यासाठी मला रिव्हिजन. मग रिव्हिजन कशी असणार आपली? तर डेली रिव्हिजन म्हणजे एक दिवस झाल्यानंतर रिव्हिजन, डेली रिव्हिजन आफ्टर 1 डे. जे काय वाचलं ते एका दिवसानंतर रिवाईज करायचं. पुन्हा वीकली रिव्हिजन म्हणजे 7 डेज, 1/7/30 आणि मंथली रिव्हिजन म्हणजे 30 दिवसानंतर. मग जी काय गोष्ट आपण शिकतोय तर याला 1/7/30 डेली, वीकली आणि मंथली ह्या रिव्हिजन पॅटर्नमध्ये काय करायचं जर केलं तर ही गोष्ट आपल्या लाँग टर्म मेमरीमध्ये जाते आणि ही गोष्ट आपली पक्की होऊन जाते. 100% पक्की होते हा रिव्हिजन पॅटर्न जर आपण वापरला तर. आता मग हे करत असताना आपल्याकडनं काय होते समजा चुका काय होतात. समजा मला कन्सेप्ट चुकली आहे, चुकीची कन्सेप्ट आहे माझी. मी कन्सेप्ट समजून घ्यायला पाहिजे. कॅल्क्युलेशनमध्ये चूक होते माझं. मी मॅक्झिमम प्रॅक्टिस केली पाहिजे. प्रॅक्टिस केली तरच माझा स्पीड आणि ॲक्युरेसी वाढणार आहे. फॉर्म्युल्यामध्ये काही वापरताना चूक होतोय. फॉर्म्युला मला व्यवस्थित पाठ केला पाहिजे. त्याचे चार्ट बनवून मी माझ्या रूममध्ये लावले पाहिजे. जेणेकरून मला जाता येता तो फॉर्म्युला मी पाहू शकेन. घाईमुळे चूक होतीये तर इथं मला काय करावं लागते, की शांतपणे थोडंसं सॉल्व्ह करायचं मला सवय ठेवली पाहिजे. पण शांतपणे याचा अर्थ स्पीड कमी असा नाही. स्पीडमध्ये पण आपलं डोकं शांत ठेवून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. मग मॉक टेस्ट देत असताना आपण टॉपिक वाईज टेस्ट देणार, पुन्हा सेक्शनल टेस्ट आणि शेवटी फुल लेंग्थ टेस्ट म्हणजे ज्याच्यामध्ये सगळेच आपले सब्जेक्ट असतील. जीए असेल, इंग्लिश असेल, मॅथ असेल, रिझनिंग असेल. तर अशा पद्धतीचं आपल्याला काय करायचं तर हे रिव्हिजन आणि मॉक टेस्ट करायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला सक्सेससाठी हा रेनबो पॅटर्न वापरायचा आहे. मग याच्यामध्ये हा रेनबो पॅटर्न म्हणजे 7 कलर्स म्हणूयात आपण ह्याला. फर्स्ट मला कन्सेप्ट त्या टॉपिकची जी काय आहे तर मी त्याची कन्सेप्टवर काम करणं गरजेचं आहे. नंतर सराव प्रॅक्टिस हे फार महत्त्वाचं आहे. कॅल्क्युलेशनवर काम करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुन्हा त्याचे PYQ बघणं मला गरजेचं आहे. त्यासोबतच मला शॉर्टकट ट्रिक्स देखील खूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे. रिव्हिजन पुन्हा त्याला रिव्हिजन 1/7/30 तो रिव्हिजनचा रूल वापरणं आणि सगळ्यात शेवटी पुन्हा मॉक टेस्ट जी की सब्जेक्ट वाईज आहे, सेक्शनल आहे आणि नंतर फुल लेंग्थ मॉक टेस्ट. हा जर आपण वापरला, हा पॅटर्न वापरला तर आपल्याला सक्सेस हा डेफिनेट मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आता पदवीच्या अंतिम वर्षाला आहेत किंवा SSCची तयारी करू इच्छितात, तर त्यांच्यासाठी शाश्वत अकॅडमी आपली SSCची बॅच ही सुरू आहे. तर ही SSCच्या या एक्झाम आहे, CGL असेल, CHSL, CPO, MTS. तर याच्यामध्ये आपल्याला ज्या नॉन टेक्निकलच्या इतरही SSCच्या ज्या नॉन टेक्निकलच्या ज्या सगळ्या एक्झाम आहेत ना, तर त्या सगळ्या एक्झामची तयारी आपली होणार आहे. तर यासाठी ह्या दिलेल्या क्रमांकावरती आपण हा संपर्क साधू शकता. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या YouTube सीरीजमध्ये. थँक यू.